तुमच्या आयुष्यात सतत अडथळे येत आहेत का? कष्ट करूनही यश मिळत नाहीये का? कधी असं वाटतं का की नशीब तुमच्या बाजूने नाहीये? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे, कारण हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी केलेले काही सोपे उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतात। हनुमान जन्मोत्सव हा दिवस खूप पवित्र मानला जातो। या दिवशी हनुमान यांचा जन्म झाला। हनुमानजींना संकट मोचन म्हणतात, म्हणजे संकट दूर करणारे। रामायणात तुम्ही पाहिलंच असेल, ते श्रीराम यांचे सर्वात विश्वासू आणि शक्तिशाली भक्त होते। त्यांची ताकद, त्यांची भक्ती आजही लोकांना प्रेरणा देते। आजच्या काळात आपण सगळेच काही ना काही समस्यांमध्ये अडकलेलो असतो। कधी नोकरी मिळत नाही, कधी पैशांची अडचण येते, कधी मन खूप अस्वस्थ होतं आणि तेव्हा आपल्याला वाटतं, मी एवढं करत आहे तरी का होत नाहीये? म्हणूनच हनुमान जन्मोत्सव खूप खास आहे। या दिवशी केलेली पूजा, जप आणि उपाय सामान्य दिवसांपेक्षा जास्त प्रभावी मानले जातात। म्हणजे तुम्ही थोडंसं केलं तरी त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो। पहिला उपाय, हनुमानजींना शेंदूर आणि तेल अर्पण करा। हा उपाय खूप साधा आहे, पण खूप शक्तिशाली मानला जातो। यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागते। दुसरा उपाय, हनुमान चालीसा वाचा। 11 वेळा किंवा 21 वेळा। जर एकदम शक्य नसेल तर एकदाच वाचा, पण मनापासून वाचा। यामुळे मन शांत होतं आणि आतून ताकद मिळते। तिसरा उपाय, संध्याकाळी एक दिवा लावा। हा छोटा उपाय आहे, पण त्यामागचं महत्त्व खूप मोठं आहे। दिवा म्हणजे प्रकाश, आणि प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा। चौथा उपाय, गरजूंना काहीतरी दान करा। केळी द्या, प्रसाद द्या किंवा फक्त एखाद्याला मदत करा। हे केल्याने मनालाही समाधान मिळतं आणि नशीबही साथ देऊ लागतं। पाचवा उपाय, ओम हनुमते नमः हा मंत्र जपा। 108 वेळा म्हणा। सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण हळूहळू मन शांत होतं। खरं सांगायचं तर आपण सगळेच काहीतरी शोधत असतो, शांती, यश, आनंद, पण कधीकधी आपल्याला फक्त श्रद्धेची गरज असते। हनुमानजी आपल्याला शिकवतात की कितीही मोठं संकट असलं तरी हार मानायची नाही। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा, कारण श्रद्धा असेल तर मार्ग नक्की मिळतो। धन्यवाद।